जॉबचॉन हबमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. काय मग शोधताय का असं करिअर जिथे फक्त नोकरी नाही तर देशाच्या भविष्यात आपलं योगदान देण्याची संधी मिळेल? तर आज आम्ही तुमच्यासाठी एक अशीच जबरदस्त एक सुवर्ण संधी घेऊन आलो आहोत, थेट भाभा अणु संशोधन केंद्रात काम करण्याची. जरा विचार करा, जिथे भारताचं भविष्य घडतंय, जिथे अणुविज्ञानाचे मोठमोठे शोध लागतायत, बरोबर त्याच ठिकाणी तुमच्या करिअरचा पाया रचला गेला तर अहो, ही संधी तुम्हाला सायन्सच्या जगात एक मजबूत ओळख निर्माण करून देईल. ही फक्त एक 9 ते 5 ची नोकरी नाहीये, तर देशाच्या प्रगतीमध्ये थेट सहभागी होण्याची एक मोठी संधी आहे. तर मित्रांनो, ही संधी आहे भाभा अणु संशोधन केंद्र म्हणजेच आपल्या सर्वांच्या ओळखीच्या BARC मध्ये, आणि पद आहे ज्युनियर रिसर्च फेलो. ही इतकी मोठी आणि प्रतिष्ठित संस्था आहे ना की इथे काम करणं हे कित्येक सायन्स लव्हर्सचं स्वप्न असतं, खरं की नाही? आणि ऐका, ही काही 1-2 जागांसाठीची जाहिरात नाहीये, तब्बल 105 जागांची भरती आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्यासाठी ही एक खरी संधी आहे, फक्त काही मोजक्या लोकांसाठी नाही. चला आता फटाफट डिटेल्स बघूया. तर पद आहे ज्युनियर रिसर्च फेलो अर्थात GRF. संस्था आहे BARC. नोकरीचे ठिकाण आहे मुंबईतल्या ट्रॉम्बेमध्ये. जागा आहेत 105 आणि वयोमर्यादा आहे 28 वर्ष. एकदम क्लिअर? आता तुमच्या मनात येत असेल की ही संधी इतकी खास का आहे, बरोबर? अहो, फक्त नोकरी नाही, या सोबत मिळणारे फायदे आणि सुविधा याला खऱ्या अर्थाने एक गोल्डन अपॉर्च्युनिटी बनवतात. चला सगळ्यात आधी पैशांबद्दल बोलूया, कारण तेही महत्त्वाचं आहे. इथे तुमची आर्थिक ग्रोथ एकदम क्लिअर आहे. बघा, पहिल्या 2 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा 37,000 रुपये मिळतील. तिसऱ्या वर्षी ते वाढून 42,000 होतील आणि त्यानंतर थेट 60,000पर्यंत पगार जाईल. म्हणजे करिअरच्या सुरुवातीलाच एक जबरदस्त फायनान्शियल स्टेबिलिटी मिळते. पण फक्त पगारच नाहीये मित्रांनो, त्याहीपेक्षा एक मोठी गोष्ट आहे. ही एक केंद्र सरकारची नोकरी आहे. याचा अर्थ जॉब सिक्युरिटी आणि समाजात मिळणारी प्रतिष्ठा दोन्ही एकाच पॅकेजमध्ये. आणि खरं सांगायचं तर रिसर्च फील्डमध्ये असं कॉम्बिनेशन मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, आता एवढी भारी संधी आहे म्हटल्यावर सिलेक्शन प्रोसेस तर असणारच, बरोबर? पण घाबरू नका, ती अजिबात अवघड नाहीये. फक्त आपल्याला योग्य माहिती आणि थोडी तयारी हवी. चला आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की पात्रता काय आहे आणि निवडीचे टप्पे कसे आहेत. तर मग कोण कोण अर्ज करू शकता? बार्कने तुमच्यासाठी 3 वेगवेगळे मार्ग ठेवले आहेत. एक तर तुमचा BSc आणि MSc झालेलं असावं, किंवा तुम्ही 5 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स केला असेल, किंवा मग तुमच्याकडे 4 वर्षांची रिसर्च पदवी असेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे गुणांचे निकष दिले आहेत ते पूर्ण व्हायलाच हवेत. आणि ही आहे तुमच्या निवडीची संपूर्ण प्रक्रिया, अगदी सोपी. सगळ्यात आधी तुमच्या अर्जांची आणि पात्रतेची तपासणी होईल. त्यानंतर एक लेखी परीक्षा किंवा स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल. त्यात जे पास होतील त्यांना पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल. आणि मग या सगळ्याच्या आधारावर फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळेल. एकदम क्लिअर आणि स्ट्रेट फॉरवर्ड प्रोसेस आहे. चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, ॲक्शन टाईम. जर तुमची पात्रता पूर्ण होत असेल तर आता अर्ज कसा आणि कुठे करायचा ते बघूया. आता कृती करण्याची वेळ आली आहे. अर्ज करण्यासाठी फी आहे फक्त 500 रुपये. विचार करा, ही एक छोटीशी गुंतवणूक आहे जी तुमच्या करिअरला एक मोठी आणि नवी दिशा देऊ शकते. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच स्वीकारले जातील आणि त्यासाठी तुम्हाला फक्त bark.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरच जायचं आहे. दुसरीकडे कुठेही जाऊ नका, फक्त ऑफिशियल वेबसाईट. आणि ही तारीख तुमच्या मोबाईलमध्ये, कॅलेंडरमध्ये जिथे शक्य आहे तिथे लगेच सेव्ह करून ठेवा. 31 मार्च 2026. अजिबात शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका, कारण अशा संधी परत येत नाहीत. तर ही होती BARC मधली एक अविश्वसनीय संधी. ही फक्त एक नोकरी नाही, तर भारताच्या वैज्ञानिक भविष्याचा एक महत्त्वाचा भाग बनण्याची संधी आहे. जर तुमच्यात विज्ञानाची आवड आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द असेल तर ही संधी फक्त तुमच्यासाठीच आहे. तर मग तयार आहात ना? जॉबचॉन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.